हॅलो बाबा. हा सुनबाई, अगं बाबा बोलतोय. ओळखलं मी, बोला. काही नाही का, तुझी आठवण झाली म्हणून फोन केला. कशी आहेस बेटा? मी बरी आहे बाबा, पण आज तुम्ही घरी कसे काय? अगं तुला हे सांगायला फोन केला की आज तुझी सासूबाई इथून निघाली मुंबईला. तिला एअरपोर्टला सोडलं, मी आलो इकडे, तुला फोन केला. इथे मुंबईत कसं काय अचानक? काय नाही, तुझी आठवण येत होती. सकाळ संध्याकाळ दुपारी तिनं ध्वजा लावला नाही. मुंबईला जायचंय, सुनबाईला भेटायचं आहे, तर माझी आठवण येते. म्हटलं जा, काढली तिकीटनं पाठवलं तिला. अहो मग बाबा फोन लावून द्यायचा ना, त्यांना काहून प्रवासाचा त्रास? आधीच गुडघे दुखतात त्यांचे. नाही नाही, आता नाही दुखणार. आकाशच्या तुळवत असेल ती. 1.5 तासात तर पोहोचते ती. पण खरं सांगू बेटा, जी गंमत प्रत्यक्ष भेटीत आहे ना, ती फोनवर कुठे? मी पण आलो असतो ग, पण मला इकडे काम आहे ना. मला तुझी खूप आठवण येते. अथर्वला भेटावं असं वाटतं. तुम्हाला म्हटलं इथं येऊन नागपूरला राहता, ऐकत नाही तुम्ही. आम्हालाच तिथे यावं लागतं वारंवार. बाबा ते अथर्वची शाळा राहते ना, माझंही काम आहे म्हणून नाही येत. पण काही लागलं तर फोन करीन ना बाबा. आणि तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका बरं, आम्ही नीट आहोत. नाही नाही, आता काय काळजी करायची? तुझी सासूबाई आली तिथे, पोहोचतेस ती बस 10-15 मिनिटात. मी काय म्हणतो, ती घरी पोहोचली ना की मला फोन करायला सांग. मला इकडे हुरहुर वाटते ना. हो सांगते ना बाबा. ठेवते फोन. ठेव बेटा. आई अशा अचानक येऊन राहिल्या, इथे राहते. आधीच मी आणि अथर्व इथे राहतो, ते समीधाला आवडत नाही. काय करू? रेवती आता मायाशी बोलत असती तर किमान तिला तरी विचारलं असतं. जाऊ दे, पण आईंच्या येण्यानं का होईना यांच्या आणि शन्याच्या वागण्याला जरा धरबंद राहील. राधिका तर मला अशी आवडत नव्हती, पण शनाया तर आवडत होती ना. माझं प्रेम होतं तिच्यावर. तिनेच मला रिजेक्ट केलं. काय केलं नाही तिच्यासाठी आजपर्यंत मी. माझ्या असलेल्या फॅमिलीला तोडलं, पण या मुलीला त्याची काहीच किंमत नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा,
आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.